कोकणात अनेक ठिकाणी सकाळी नाश्त्यासाठी घावणे बनवले जातात। हे तांदळाचे घावणे बनवणे सोपे काम नाही। पिठाचा आणि पाण्याचा अंदाज चुकला तर घावणे खराब होतात। हेच घावणे बनवण्याची पद्धत कशी आहे आणि झटपट कसे तयार करायचे याचा रेसिपी व्हिडिओ पाहूयात। नाव शीतल सुशील पाटील। मी आज तुम्हाला कोकणी पद्धतीने कसे घावणे बनवायचे ते दाखवणार आहे। गावामध्ये काहीलमध्ये बनवतात, मुंबईमध्ये एवढे काहील मिळत नाही, निर्लेप तवा वापरतात। निर्लेपच्या तव्यात कसे घावणे बनवायचे ते तुम्हाला दाखवते। घावणे बनवण्यासाठी तांदळाचे पीठ घेतलेले आहे, मीठ आहे, तेल घेतलंय, पाणी आणि मिक्स करायला भांड घेतलं। बोला आता अशा प्रकारे आपला हा पीठ थोडं पाणी टाकते आणि पातळ करायचं झालेलं आहे। आता एक मिक्स झालेलं आहे पीठ। आता तवा गरम करत ठेवलेला आहे 5 मिनिट। आता तव्यात तेल टाकूया, चिपकावं नाही म्हणून। चिपकट आपण थोडं तेल टाकायचं। आता आपण हे मिक्स केलेलं पीठ आहे ते तव्यामध्ये टाकूया। झाकण ठेवूया 1-2 मिनिटं। सुकलेलं आहे आता अशा पद्धतीने आपला हा घावणा तयार झालेला आहे। हे घावणे तुम्ही चटणी सोबत किंवा चहा सोबत खाऊ शकता। तर अशा पद्धतीने आपले निर्लेपच्या तव्यावर गरमागरम घावणे तयार झालेले आहेत। ते तुम्ही चटणी सोबत व चहा सोबत खाऊ शकता। साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे।